नमस्कार, मी पोपट पिटेकर. नवराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीला सुरुवात झालेली आहे. अर्ज दाखल केल्यानंतर आता त्याची मोठ्या प्रमाणात प्रचार आपल्याला पाहायला मिळतो. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत संतोष चोळके, जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. सर, काय सांगाल? काल प्रकाश आंबेडकर येऊन गेले आणि प्रचाराचा सुरुवात केलेली आहे. काल साहेब आले होते, तर कार्यकर्ता मेळावा आणि पत्रकार परिषद घेतली आणि काल शेवटचा दिवस होता अर्ज माघारी घेण्याचा. तर आमच्या वंचितचं पूर्ण ठरलं होतं लढवायचं. तर त्याप्रमाणे आम्ही अर्ज ठेवला आणि आता लढणार आहोत आणि जनतेमध्ये आम्ही तालुक्यातील जे मुद्दे आहेत ते घेऊन जाणार. बरं, कशा प्रकारे तुमचा प्रचार सुरू आहे आणि कसा प्रतिसाद मिळताना? आमचा 4 ते 5 दिवसापूर्वीच प्रचार चालू झाला. आज आम्हाला काल चिन्ह मिळालं, त्याच्यानंतर नंबरिंग मिळाली. तर आम्ही आता ते पॉम्पलेट वगैरे बनवून आज संध्याकाळपासून आमचा प्रचार पुन्हा पॉम्पलेटसह चालू होत आहे. एकीकडे जनशक्ती आणि एकीकडे सर्वसामान्य उमेदवार आपल्याला पाहायला मिळते. आता आमच्याकडे जनशक्तीचा पाठिंबा आहे. आमचं गावागावात काम आहे. वंचित घटकांमध्ये SC ST OBC गरीब मराठा असं सर्व जाती धर्मामध्ये आमचं काम आहे. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या या लोकांना यावेळेस तालुक्याची जनता साथ देणार नाही आणि त्यांना त्यांच्या जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर साहेब येणार आहे का तुमच्या प्रचारात? हा, प्रकाश आंबेडकर साहेबांच्या आमच्या 3 ते 4 सभा होण्याची शक्यता आहे. त्यांनी आम्हाला प्रत्येक तालुक्याला एक सभा देण्याचं कबूल केलेलं आहे. सुजात दादा आहे आणि आमचे वेगवेगळ्या जाती समूहाचे जे नेते आहेत ते सुद्धा इथे कॉर्नर मिटिंगला येणार आहे. हे सोपी वाटत नाही निवडणूक, कारण की मोठ्या प्रमाणात भाजप मैदानात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळते. सोपी तर काय असं नाही. इलेक्शन हे एक नंबर म्हणजे आमच्यासाठी सोपंच आहे, कारण आम्ही लोक जनतेमध्ये आहोत. गावागावासाठी आम्ही मोर्चे आंदोलन, त्यामुळे टोटल गावातले आमच्या 50-50 100-100 कार्यकर्ते ओळखीचे आहेत आणि ते आम्हाला भरभरून मदत करत आहेत. स्वतः त्यांनी प्रचार चालू केलाय. गावागावामध्ये आज काल उमेदवारी फायनल झाल्यानंतर फटाकडे वाजले. गावागावामध्ये चर्चा चालू झाली. मला फोन यायला लागले, उमेदवारी ठेवली तुम्ही आणि आपल्याला यावेळेस सर्वसामान्य घरातला आमदार निवडून द्यायचा आहे. तर निवडून द्यायचं म्हणजे त्यांना माहिती की संतोष चोळके काय काम करतो. मी फोनवर जे ज्या प्रश्न असतील, माझ्याकडे जे व्यक्ती येतील त्या व्यक्तीचं काम मी एका फोनमध्ये समोरच्या अधिकाऱ्याला लावून काम करून घेतो. अशा प्रकारे राहुरी पोटनिवडणुकीत वंचित हे मोठ्या प्रमाणात मैदानात उतरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि विजयाचा जो निश्चय तो यांनी व्यक्त केलेला आहे. पोपट पिटेकर, राहुरी, अहिल्यानगर.